कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तरीन बाई, माझं एक मन मला म्हणते की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। खरंच तुम्हाला तो बजा दिसला असणार आहे म्हणताना तर तुम्ही एवढं जीव तोडून सांगताय सगळ्यांनी। दुसरं मन असं बी म्हणते मी स्वतः जाऊन पोलीस स्टेशन मध्ये त्या बजाला भेटून आलोय। असं कसं काय? पोलीस नाही सोडून देणार त्याला? काय कळेना, डोसका उठवायची वेळ आली मला। आई साहेब, तुम्ही घरात होता ना तेव्हा असा गुताडा कवाच झाला नव्हता माहित आहे। तुम्ही असला की सगळं नीट असते बघा आई साहेब। तुम्ही जवळ होता तेव्हा हे घर, घरातली माणसं सगळी शिस्तीत असायची। इतकी वर्ष तुम्ही जीव लावला अख्ख्या घरात आराला आम्हाला, कवा असा गुताडा झाला नाही। आता हे गुताडा तवाच तुटल जेव्हा मास्तरीनबाई नीट ठणठणीत बऱ्या होतील आणि तुम्ही या घरला याल। एवढा का दचकलास? तुला काय भुवनेश्वरींचा भास झाला का? आणि इतक्या मनमोकळेपणाने त्या फोटोशी बोलत असतोस तसं माझ्याशी बोल ना बाळा। खरी आई आहे मी तुझी। राहू दे आता, राहू दे आता, आता राहू दे हे सगळं। एवढी कळ सोचलीस, आता आणखीन एक दिवस। ऐका की मास्तरीनबाई ती बरी आहे, ती ठीक आहे, ती लवकरात लवकर ठणठणीत होऊन घरी परत येईल। पण त्या बजाला त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही। मी तर म्हणतो असून देईल संबंध। मग मास्तरीनबाई जे बोलतात ते खरं बोलतात, त्यांना काय झालेलं नाही हे तरी सिद्ध होईल। बरं ठीक आहे, तू शांत हो, तू आधी 2 घास खाऊन घे चल। नाही मला भूक नाही आता। अरे ते जेवायला तयार नाहीये, तू भूक नाही असं म्हणतोयस? हे असं करून कसं चालेल अधिपती? अक्षराची तब्येत बरी नाहीये, तू खाणं पिणं सोडलंस आणि तू आजारी पडलास म्हणजे? हा पडू दे मग आजारी, मी बी त्यांच्या शेजारी जाऊन ऍडमिट होतो। असं नको बोलूस। आजारपणाचं मागून कशाला घ्यायचं? तू निरोगी आनंदी राहा। काय आता सतत एखादा माणूस आनंदी कसं राहू शकेल सांगा बरं? परिस्थिती बदलली की मनस्थिती बदलत्या माणसाची। बास झालं या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणं। मास्तरीनबाईंनी आता घरला घेऊन येऊया, त्यांची अवस्था मला खरंच बघवत नाही। मला खरंच भास होत आहेत का? मला वेळ लागले। नाही असं कसं होईल? असं कसं होईल? मला भास नाही होत, हे सत्य आहे। इथे आला होता बजरंग, त्यांनी मला धमकी दिली, त्या नीरजाताईंनाही धमकी दिली, त्यांनी मलाही धमकी दिली होती। तो आला होता इथे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।